नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी बघूया. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत चर्चेत असलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस झालेले आहेत. पुढील 48 तासांमध्ये महायुती सरकारच्या उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता सागर बंगल्यावरती होणाऱ्या हालचालींना चांगलाच वेग आलेला दिसतोय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांसोबत चर्चा केलेली आहे. मात्र या दोघांच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2 वेळा सागर बंगला गाठत फडणवीसांसोबत बंद दारात चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा झाल्याची माहिती समोर येते. तर चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, बालाजी किणीकर यांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेतल्यामुळे चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे. तर या क्षणाची आपण खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल. सागर बंगला पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी आलेला बघायला मिळतोय. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून खरं तर 20 दिवस झालेले आहेत. पुढील 48 तासांमध्ये महायुती सरकारचा उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि याच पार्श्वभूमीवरती सागर बंगल्यावरती आता हालचालींना आपल्याला वेग आलेला दिसतोय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांसोबत चर्चा केली. आणि या दोघांच्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2 वेळा सागर बंगला गाठलेला आहे. कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. कृष्णा, काय हालचाली बघायला मिळत आहेत? मंत्रिमंडळ विस्ताराला आता वेग आलेला दिसतोय. नक्कीच मंत्रिमंडळ विस्ताराला जो आहे वेग आलेला पाहायला मिळत. आणि खरं तर आगामी जे अधिवेशन आहे नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे त्याआधी जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जी आहे सागर यांच्या शासकीय निवासस्थानी जी बैठक पार पडत आहे. आणि कुठेतरी ह्या भेटीला महत्त्व लागलेलं आहे की आगामी जे आहे हिवाळी अधिवेशन जे पार पडणार आहे त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जी शक्यता वर्तवली जाते. कुठेतरी अशी देखील माहिती मिळत आहे की जे मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि शपथविधी जो आहे तो नागपूर येथे पार पडणार आहे. आणि त्यामुळे जे आहे ह्या भेटीला जे महत्त्व लागलेलं आहे. आणि कुठेतरी या दोन्ही नेत्यांमध्ये जे आहेत पाहायला गेलं तर शिवसेना असेल भाजप असेल यांमध्ये देखील जे आहे खाते वाटपात देखील रस्सीकेस होताना पाहायला मिळाली. कुठेतरी शिवसेना असेल किंवा भाजप असेल भाजपकडून देखील दावा केला जात होता की गृह खातं असेल किंवा अनेक जे महसूल खातं असेल जी मोठी मोठी खाती आहेत जी भाजप आग्रही होती. कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील आग्रह केला जात होता. परंतु आता जे आहे काही अशी देखील माहिती मिळत आहे की आगामी जे आहे हिवाळी अधिवेशनापूर्वी जे आहे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची नागपूर येथे विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात देखील या बैठक सुरू आहे. कुठेतरी हीच चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आणि पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील तब्येत ठीक नसल्या कारणामुळे जे आहे सकाळपासून अनेक नेते असतील, भाजपचे नेते असतील किंवा आमदार असतील यांनी देखील सदिच्छा भेट घेतली. निश्चित कृष्णा, त्यामुळे एकंदर हालचालींना आता चांगलाच वेग आलेला आपल्याला बघायला मिळतो. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मंत्रिमंडळ विस्तारावरून अजून सुद्धा जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे 15 डिसेंबरला मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवरती मुंबईत गाठीभेटींचा सिलसिला सुरू झालेला आहे. इकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी आज देवगिरी बंगल्यावरती जात अजित पवारांची भेट घेतलेली आहे. आणि या भेटीनंतर सागर या निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची चर्चा सुद्धा केलेली आहे. या बैठकीनंतर बावनकुळेंनी वर्षा या निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे. यावेळेला वर्षावरती तानाजी सावंत, संजय शिरसाट आणि भरत गोगावले सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे. या भेटीमध्ये खाते वाटपावरती चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. तर पुढे जाऊया. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 20 दिवस झालेले आहेत. पण अजून सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नाहीये. दिल्ली वारी झाल्यानंतर 14 डिसेंबर शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी जोरदार चर्चा होती. अजितदादा पवार यांनी सुद्धा 14 तारखेला शपथविधी होणार असल्याचे संकेत दिलेले होते. पण पुन्हा एकदा शपथविधी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता नागपूरमध्येच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. एवढं मोठं बहुमत मिळाल्यावर सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे विरोधक आता सरकारवरती टीका करतायत. मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का होतोय ते सुद्धा पाहूया. सर्वात आधी मुख्यमंत्री कोणाचा हे ठरायला वेळ गेलेला आहे.
मंत्रिमंडळ फॉर्म्युला या संदर्भात सुद्धा बरीच कारणं आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढची बातमी बघूया. मुंबईच्या दादर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने अनधिकृत ठरवत नोटीस बजावलेली आहे. जवळपास 80 वर्ष जुनं हे हनुमानाचं मंदिर आहे. रेल्वेतील हमालांनी हे मंदिर बांधलेलं आहे. दादरमधील रहिवाशांनी नोटिसीवरती आता तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिर हटवू देणार नाही अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. देवाला अधिकृत करणारे तुम्ही कोण? तुम्ही का सध्या सच्च आहे का? तर त्या लोकांना अधिकृत करा. तुम्ही अधिकृत नाही ना, मग कशाला आम्हाला अधिकृत म्हणतात? ते चुकीचं आहे. देवाला तोडताना स्वतः चांगला राहायला पाहिजे. त्यामुळे त्यांना सांगा हे तोडायचा अधिकार नाही त्यांना, आणि जर तोडलं तर मग आम्ही ऐकणार नाही. सगळं दादर गजा करून तुमचं राज्य वाई करून टाकेल. की हे आमचं श्रद्धास्थान आहे. एवढी वर्षानुवर्ष आम्ही इथे मंदिरामध्ये येऊन देवाची प्रार्थना करतो, हे करतो. तर हे मंदिर इथून हटवलं जाता कामा नये. बरोबर नाही. म्हणजे हे खाली करणं मंदिर, म्हणजे तुम्ही जरी ट्रेनची जागा जरी असेल, ट्रेनची जरी असेल, तरी तुम्ही काय बी कारवाई करू, पण मंदिर खाली करून तुम्ही जर दुसरीकडे जर करत असताल किंवा हे हटवायचं, ते बरोबर नाही वाटत. ह्या रेल्वेला ह्या मंदिरांचा काय त्रास होतो आहे हे मेन. आता हे पुरातन मंदिर आहे, भाविकांची श्रद्धा आहे. येणाऱ्या जाणारे स्थानिक रहिवासी इकडनं दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही. तर दादर पूर्वेतील हनुमान मंदिराला आलेल्या रेल्वेच्या नोटिसीवरून उद्धव ठाकरेंनी भाजपावरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. रेल्वेतील हमालांनी बांधलेलं हे हनुमानाचं मंदिर आहे, त्याला पाडण्यासाठी रेल्वेने नोटीस पाठवली आहे. मग कुठे आहे भाजपाचं हिंदुत्व, असा सवाल ठाकरेंनी विचारलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ही सुद्धा मोठी बातमी आहे. गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं, तेव्हा तुम्ही काय सोडलेले आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय, तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे. मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं पठण करेन, मी आणि रवीजींनी, तेव्हा तुम्ही अत्याचार केला. 14 दिवस जेलमध्ये ठेवला, लॉकअपमध्ये ठेवला, देशद्रोह कलमा लावल्या. तेव्हा हनुमानजी आणि हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही? तर विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते. पण या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये फुटीची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावरती लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील कटुता दूर होत असल्याची चर्चा आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबई महानगरपालिका निवडणुकांचं निमित्त करत ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत तर नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही. ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत. त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं. म्हणजे संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून, वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते. आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलक्षाचा नारा दिला असेल. ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ.